झाली वारगावी मला नको काय विषय. मी मुग्धा देशमुख आहे. असं मुंबईहून आले. असं ऍक्च्युली मी शेती विषयक कंपनीमध्ये एक्झिक्युटिव्ह आहे. असं म्हणजे मी तिथे काम करते म्हणून इकडे येणं झालं माझं. ते जवळच ना माझी गाडी बंद पडली म्हणून मग थांबले इकडेच मी. नाही मी आता म्हणतो तुमच्या कंपनीत एखादी नोकरी असेल तर पा आणि त्याला बसत आली. एवढं शिकलं पोरग तर खपून आली ती बावला म्हणजे. हो बाबा, सर्वच जर नोकरी करतील तर शेती कोण करणार? आणि शेती करून अर्थव्यवस्थेला हातभार लावतोच की तुमचा मुलगा. असं म्हणता मग बाई एक काम करा, शेती तुम्ही पिकवा आणि नोकरी आम्हाला द्या. भाराकून एकदा वावरात मग समजते तुम्हाला अर्थव्यवस्था, घराची बी आणि देशाची बी. तुम्हाला सांगतो ते सरकार, ते पहिलं तर सरकार बी म्हणे आम्ही कर्जमाफी करू, मग तर सरकार म्हणते आम्ही कर्जमुक्ती करू आणि कर्जमाफीचा चेक देते फक्त 29 रुपये 15 पैसे. वरतून हा पाऊस हो आपला रंग दाखवते. मला तर वाटते हे सरकार आणि पाणी याची मिलीजुली आई ना आणि शिवा दिलोत ना तरी त्याला काही फरक नाही. झाला तो येतही नाही आणि खाई नाही. दादा चाल का घराकडे पाहुणे पाणी येऊन गेले. आपण कायचा पाणी येते, आबाळाचा तर आवाजही नाही ना कायचा पाणी येते. लवकर चाल बरं घरी. अबे हे काही पाणी येत नाही ना काही नाही. आरामखोर रंग लावते नुसता सरकारवाणी. कमी लेट होते आणि भांडव आहे. एक काम कर, मी इथेच बसतो. या गाडवासाठी काही खात प्यायचं पाहिजे. आता सकाळपासून कोणी उपाशी असेल बघा. जा तू जाऊन काहीतरी तुमच्यासाठी. अबे जा तू लवकर घेऊन ये जा. बरं आहे की काही काम नाही ना. हुशार लई शिकला कधी नोकरीला नाही लागू शकत. त्याच्यासाठी पैका काही भरता आला. या वावराच्या नड्यात भरता भरता समजा खिसा रिकामा होऊन गेला. त्याची माय बी माया गेला या लखव्यानंतर समजा घर खाली करून टाकलं. होतं नव्हतं समजून गेलं. काही पहिलं इतका लागली ठणठण गोपाळ झाला मला वसंत. अशा परिस्थितीत त्याला बिलकुल नाही केली. हिंमत नाही हरली पोरानं. तो लढला, लढत आहे आणि लढत नाही. एकच चिंता आहे पूर्वी त्याच्या लग्नाची. रात रात घर डोलाले डोला घरात 3 खाटा. एक खाट ह्या कौलाच्या फटीतून आवाळाकडे पाहत राहते. रात किड्याच्या किरकिर अंधारात चांदण्या मोजत राहते आणि तो चंद्र कवा कवा स्वतःच त्या कौलाच्या फटीतून रांगून पाहते. रातभर नुसती डोळे वटावूनच पाहत राहते. चांदण्याच्या लुकलुकल्या आपलं भविष्य शोधते. त्याने काही त्याचं भविष्य सांगत नाही.
खालचे खाट म्हणजे मयात वसंताची. आता त्याने वाटत असेल आमच्या म्हाताऱ्यासाठी झोपल्या असं खाटच्या झोप लागते बाई. आम्ही बी आपलं घराच्या आड्याकडे टक लावून पाहत नाही. तरी चिंता वाटते पुढे त्याच्या दिवाची. पण तो मात्र लई आशेनं आभाळाकडे पाहत आहे. ढगाचा आवाज झाला का आनंदानं उठते धावते अंगणाचा त्यानं आणि न कोणी कापूड लाकूड कापावट आणि त्याच्या त्या करकर आवाजानं जीव कसा वीस होते ना तसं जीव नाही होते कोणी. मग तुम्ही त्याला कधी त्याच्या लग्नाचं वगैरे नाही विचारलं का? विचारलं पण तो तयार बिनता वागला नाही. तो म्हणते दादा इथं आपलेच खायचे भांडे आहे तिले आणून खा सारं. आता त्याचं मी बरोबरच इकडं आम्ही खाटेले बांधलो. आमच्या गांधी त्याच्या सपनाचा पुरा चुरा टाकून गेला. परतून पाणी आपलं रंगावते जमिनीला भेगा पडते पण तो नाही येत आणि आला तर संपूर्ण नेते. कवा तर तुमच्या कंपन्या बी आपली अवकात दाखवते. येते दाना भरत नाही मग सरकार धावते आमच्या मदतीले. आम्हाला नुकसान भरपाई आहे. एका एकराच्या माग 29 रुपये 15 पैशाचा चेक. ते नुकसान भरपाईचा चेक होता. आम्ही बी असतो फाटतले असतो. हसता हसता आमच्या डोळ्यातून पावसाच्या धारा बी बरसतील. त्या पावसात आम्ही भिजतो. आमचे स्वप्न भिजते. भिजत नाही फक्त हे आमची माय. इकडं तो वसंता आपलं रगत फिरते या मातीत. आपल्या घामाची ऊब देते दिल्ली. आणि ह्या आसवाच्या पुरात एक दिवस पिकनमयी शेती म्हणून येते या भुजवण्याच्या संगतीनं वाट पाहत राहील. आता 35 वर्ष झाले पूर्वी. 35 वर्ष पर अजूनही त्याच्या स्वप्नातला पीक नाही उगवला या मातीत. शेतकऱ्याचं नशीब लई वाईट आहे वाटतं. पेरणीचा हंगाम आला का आम्ही स्वतःले आमच्या बाबळात पहिलावानी झोपतो. या मातीच्या कुशीत बियाणं पिकतो. मग त्याला अंकुर फुटते तेव्हा लहानच्या पोरावानी त्याची काळजी घेतो आम्ही. बाबावर भरभराटीला यायच्या आधीच असं काहीतरी घडते. आमच्या सत्याचा पाठ सुरू होऊन जात. सरकार, निसर्ग आणि तुमच्या कंपन्या म्हणजे आमच्या मैताचं सामान आहे. तुम्ही आमच्या लई पिढ्यापासून हे असं सुरू आहे. माझा बाप सुखाने गेला त्याचा बाप सुखाने गेला. चला आमच्या नशिबी दरिद्रपणाच भरला आहे.
चिकू ऐकून समधीकडं कसं हिरवं राहण डोलत होत. माया बाप इथे या भुजगावल्याच्या जागी उभा राहून असा खबरीवर उभा राहून त्याच्यावर असा वाट पाय सगळं समजा लहान पाहत जात होतो. आणि त्याच्या बाजूले माई मायेने कबर पुसून उभी राह तेव्हा मला ते इथं रकमाईच वाटे. हो इथं रकमाई माई मावली नाही माय म्हणे कारभारी आपलं पीक लईच म्हातारे सालभर धनधान्य होईल घरामध्ये 4 पैका बी वाचल आणि वर्षभराचं बियाणं बी होईल पुन्हा. म्हणा पहा मिशीवर मस्त तहा मारून आनंद साजरा करे. माई माय बी मस्त खुश होती. पावसाचा हंगाम होय पावसाचा हंगाम सरला होता होय. 4 दिवस पावसाला कहर केला. धो बरसला एवढा बरसला का समधीकडं पाणीच पाणी झालं. दारातलं पाणी काढासाठी माझ्या बापानं वावराचा धुरा फोडला. घेतला आणि तिथला पण पाणी वायू जायचं उलट बाहेरचं पाणी बी वावरात शिरायला लागलं. माझ्या बापानं पावड्यानं पुन्हा तो फुटलेला धुरा बुजवायला सुरुवात केली. पाणी काही निघालेलं माझ्या बापाची गाव माझी मायनं बी कमर कसली आणि ती बी त्या पावसात उतरली. माय पावडा आणत होती आणि बाप माती टाकत होता. पावसाचा जोर वाढतच होता. पाणी मसूर झाला होता. पाणी आणि तिकडं मायबाप त्याची झटापट सुरू झाली होती. तो संघर्ष होता जीवन. हे लढाई मी त्या माळावरून पाहत होतो. कोणी कुणाने जुमानत नव्हतं, कोणी कुणाने मानत नव्हतं. एक वेळ आली थकला आणि दुऱ्यावरून वाहतं पाणी थांबासाठी त्या दुऱ्यामध्ये आडवा झाला. तेवढा मोजब होत त्याच्या अंगावरून तो पाणी अंतर शिरत होता. त्याची किंमत आमचा पुढचा काही विचार केला नाही आणि माझ्या बापाच्या संगतीनं त्या पाण्यामध्ये उतरली झाली. त्याच्या अंगावरून पाणी शिरत होत. ते पाणी वाढतच होत, अजून वाढत होत. ते पाणी वाढलं, तो पाऊस आला, धाम 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 आणि त्या पावसाच्या लोट्यामध्ये माय बाप गेले. पत्ताच नाही लागला. 12-13 वर्षाचं पोरगं तिथून बोंबलत होतं, दादा नाही कुठलं त्या आराम खरं पासर त्या पावसाच्या धारा आणि माझ्या आसपाच्या धारा एकत्र झाल्या. समजलंच नाही.
पोरी. गरमागरम नाश्ता. मॅडम या. मॅडम नाश्ता घ्या. चलती है जनो शेवाला. तेरा शब्द म्हणला. ए, झिपऱ्या दे बाबा. वसंता वसंता अरे सोड त्याला तो वेळाच आहे सोड त्याला अरे अरे खाऊ दे ना रे त्याला काय? हा? आणि एक काम कर, त्या बाईले काही खाल्ल्याबरोबर पाठवू नको. पोरी उपाशी जाऊ नको ना. वसंता चाल रे बाबा, मला घरामध्ये पोहोचून दे. आता आधीच्या मध्ये बसलो नाही बसलो रे पुरा. चाल बाबा. आई देवा. पोरी काय खाल्ल्याबरोबर जाऊ बाबा. हा? बापू पायजोबा काही नसेल तर थोडंसं घेऊन ये बापा. पोरीला आज नवरदेवाची नवरीला हान, नवरदेवाची नवरीला हान. ए, झिपऱ्या, चल बरं तिकडे. अबे, तुले जा म्हणला ना. बाई, ताडके का काय? मॅडम सॉरी तुम्हाला त्रास झाला. मी एक काम करतो, तुमच्यासाठी काहीतरी घेऊन येतो खायला. नाही नाही वसंता अरे खरंच नको मला आणि मला तसंही काही गावांमध्ये मला टार्गेट कम्प्लीट करायला जायचंच आहे. अरे का मुद्दा मॅडम, तुम्ही आपल्या टार्गेटच्याच मागं धावत कुठल्या. अरे नोकरीचा प्रश्न आहे. मॅडम तुम्ही एक काम करा, तुम्ही ज्या 11वर तिथं तुम्हाला भेटेल भोजन. 11वर म्हणजे तुम्हाला 11वर ना नाही? नाही. अरे तुमच्या शहरात ना आहात का चर्चा करण्यासाठी कट्टा, अच्छा तसंच आमच्या ग्रामीण भागात पण राहते आकर. तिथे सर्व म्हातारे तरुण सर्व एका ठिकाणी जमतात. 40 मेल. सर्व एका ठिकाणी जमतात आणि गोष्टी करतात शेतीच्या, कॉलेजच्या, सुंदर मुलं मुलींच्या. चालते. आणि बस एवढंच नाही बरं, तो आकर आता सीसीटीव्हीचं पण काम करते. कसं कोण कोण आलं, कोण गेलं, कोणाच्या घरी पाहुणे आले, या सर्व गोष्टींची इतंभूत माहिती त्या आकराले राहते. बरं असो, तुम्ही जा तिथं तुम्हाला काही लोक भेटतील. त्याला सांगा तुमच्या कंपनीबद्दल, त्याच्यातले काही तयार होतील. पण त्यांना असं नकली माल सांगा ना, कारण त्यांचा असा समज आहे की शहरातल्या बाया मोठ्या चॅप्टर राहते म्हणून. आणि मॅडम तुम्ही अरे काय तुम्ही म्हणत राहतो. तुम्ही म्हण ना. अरे नाही मॅडम, माझ्या मायबापांना मला आता एकही शब्दात बोलायला काही शिकवलं नाही. वसंता खरं तर मला तुझी खूप गरज आहे. म्हणजे तू एक काम कर ना, तू मला काही ऑर्डर्स मिळवून दे. हवं तर मी तुला कमिशन्स देणार. अरे नाही मॅडम, ते फालतू धंदे मला काही जमणार नाही. वसंता अरे एका मित्राच्या नात्याने तरी मदत कर मला. मी खरंच तुझी फसवणूक नाही करणार. खरंच प्लीज. अरे नाही मॅडम, नाही जमणार. वसंता हे घे आणि वापरून बघ. शेताची ही शेतकऱ्याची हत्या करण्यावाली शेती आम्हाला नकोच. नकोच ही जीव घाल, नकोच ही जीव घेती शेती. वसंता मला तुझ्या सगळ्या गोष्टी मान्य आहेत. अरे पण यात माझी चुकी तरी काय आहे? नाही, तुमची चूक काही नाही. सर्व चूक तर आमची आहे. आम्ही तुमच्यावर विश्वास केला आणि तुम्ही
आमच्या विश्वासाचा घात. मी माझ्या कंपनीत फक्त एक कर्मचारी आहे, नौकर आहे मी तिथे, आणि मलाही माझे टार्गेट्स असतात. बस एवढंच. नोकरी वाचवण्यासाठी बळी लागतोच. त्यात शेतकरी म्हणजे सर्वात स्वस्त. मस्त आहे तुमची नोकरी. हा घ्या, पेटवा आमचं शिवार. अरे पण ऐसे ना मुझे तुम देखो, सीने से लगा लूंगा, तुमको मैं चुरा लूंगा, तुमसे दिल में बसा लूंगा, दिल में बसा लूंगा. चुप रहा रे खवास, बदतमीज. नकली बियाणे, नकली खते, नकली औषध. हे बाई बी नकली. तू काय रे हसून राहिला बे? काय रे हसून राहिला? आपल्याला समजून राहिलं, पण काही आहे गावातले आता का करते त्याला समजतच नाही. बोगस, सब बोगस, सब याचे पूरे बोगस, बोगस बोगस बोगस, सब नकली बोगस, बोगस 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 बोगस. बस आता एकच धडा तुम्हाला आणि तुमच्या सरकारला. पेरणी बंद म्हणजे बंद. खरे पण यातून तुला काही साध्य होणार नाहीये. देशात भूकगडी वाढेल. देशाची अर्थव्यवस्था कोलमडली तेव्हा तुम्हाला माहित पडेल शेतकरी काय चीज आहे ते. मग तुम्ही ठरवा शेतकऱ्यांना काय साध्य केलं ते. आणि इकडे सरकार मेक इन इंडिया उद्योगासाठी राबवत आहे. आणि मला एक गोष्ट सांगा, ज्या उद्योगाला लागणारा कच्चा माल ज्या जमिनीतून येऊन राहिला आहे ती मात्र लंगडी झाली आहे. तिच्या राखणदाराच्या पाठीचा कणा मोडला आहे. आणि मला एक गोष्ट सांगा, हीच मेक इन इंडिया संकल्पना आहे हे शेतकऱ्यासाठी का नाही असा प्रश्न न पडत तुमच्या सरकारले, तुमच्या कंपनीले, तुम्हाला. आणि सांगू तुम्हाला, म्हणूनच आता तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, लिहून घ्या आपल्या डायरीत. पेरणी बंद हे शेतकऱ्याने पुकारलेले तिसरे महायुद्ध आहे असेच समजा. ठीक आहे, केली तू पेरणी बंद, पण एक गोष्ट अजूनही शिल्लक राहते. अरे ज्याप्रमाणे शेतीच्या जाळ्या सुटण्यासाठी आत्महत्या हा पर्याय नव्हे, त्याचप्रमाणे शेती बंद हा पर्याय सुद्धा मुळीतच चुकीचा आहे. आणि या सगळ्या गोष्टीने तुझे एक सुद्धा प्रश्न तुझा सुटणार नाही. आणि जो काही निर्णय घेतोयस ना तो तू भावनेच्या भरात घेतोयस ते विसरू नको. काय म्हटलं? भावनेच्या भरात? भावनेच्या भरात तर नक्कीच नाही. आणि आता मी जे बोललो आहे ते लास्ट, याच्यानंतर मी काही बोलणार. म्हणजे तुझा निर्णय झालेला आहे? हो, पक्का झालेला आहे. मग त्याआधी माझ्याकडे प्रश्नांची उत्तरं दे. सांग, किती वर्षासाठी पेरणी बंद करणार आहेस तू? 5 वर्षासाठी. मग पुढे काय? हा, पुढे भूकबडी वाढेल, हाहाकार माजेल. तसं काही होणार नाहीये, ते तू नको ठरव. समज मी एक सरकार आहे आणि तू एक कठोर निवृत्त शेतकरी. मी तुला 5 वर्ष परत पुन्हा देते. आता तुझ्याकडे 10 वर्ष आहे. तू 10 वर्षासाठी शेती बंद कर. काय मिळवलं तू यातून? हाताही ठणठण गोपालच. अरे जर मला माझ्या देशाला आणि माझ्या देशातील जनतेला पोसायचं आहे तर मी विदेशातून आयात करेल ना अन्नधान्य. आणि तसंही मी करतेच. साखर, तेल, डाळी या सगळ्या गोष्टी मी आयात करतेच. तू पेरणी बंद करणारा एक नायक खलनायक ठरशील फक्त. वा, म्हणजे शेतकऱ्याने स्वाभिमानात जपू तर देतच नाही तुम्ही, मरू पण नको द्या. अरे आता परवा सलग शेतकरी चपले जोडं काढून अनवाणी पायानी चालत गेले. पायाला फोडे आले तरीही शांततेत
सरकारच्या नेत्यांनी किंवा माणसांनी केली त्यांची मदत. तुमची गाणं ऐकली का? शेवटी तोंडाला पानं पुसलीच गेली ना. आणि आता तर दिल्लीच्या वेशीवर शेतकऱ्यांनी आपला मोर्चा घेऊन गेले होते, त्यांना बांधील करून ठेवलं. कितीतरी गोळीबार झाला, कोणी कोणाचे प्रश्न सोडवले नाही. माहितीये तुला हे बघ, सरकार कोणाचाही असो, सरकारची धोरणं महत्वाची असतात. या धोरण लखव्याने फक्त तू एकटाच नाही तर हे सामाजिक लोक, शेतकरी, कर्मचारी, अरे शोषित, वंचित आणि आमच्यासारखी साधी लोक सुद्धा त्या धोरण लखव्यापुढे बळी ठरलेले आहेत. मला एक गोष्ट सांगा, तुम्ही ना तुमची सरकार निरुत्तर का? भोकली झाली आहे का तोंड शिवले आहे त्याचे? हे बघ, यावर उपाय आहे. त्याकरिता पर्टी आणि ऍग्री एकत्र यायलाच पाहिजे. ते मुळात शक्य नाही मॅडम. अरे जो उत्तर भावनिक आहे आणि त्यावर उपाय सुद्धा नाही. पण नैसर्गिक पावसाच्या आणि या धोरणाच्या या दोन गोष्टींच्या व्यतिरिक्त माझ्याकडे एकच पर्याय, ते म्हणजे तुझं आणि माझं एकत्र येणं, अर्थात पर्टी आणि ऍग्री या दोघांचं एकत्र येणं. पर्टी आणि ऍग्री, वा, आणि ते पण तुमच्या या नकली कारभारात? ते कसं शक्य आहे मॅडम? एकीकडे तिकडे या कीटकनाशकाच्या वापरानं लोक मरून राहिले आहे, फवारणी करते ना त्यांना मरून राहिले आहे, आणि इकडे माया जिपऱ्या तुम्ही ना दिलं होतं ना ते 40 ml ची बॉटल, इथंच तर पेली त्यानं पेली आणि तो वाचला. आणि मला एक गोष्ट सांगा, तुमच्या त्या 40 ml च्या त्या फवारणीनं, कीटकनाशकानं इथं माणसं नाही मरून राहिले आणि किडेने कीटक का मारा तुम्ही? आम्ही कसा विश्वास करू तुमच्या उत्पादनावर, याच्यावर ऍग्री? सगळ्या कंपन्या कशा नसतात, तू ऐक ना माझं. आपल्याकडे एकच मार्ग आहे. अरे पर्टी आणि ऍग्री खरंच एकत्र आले ना, तर तुझ्या म्हणण्याप्रमाणे जसं तू ठरवलं होतं ना, जशी शेती करायची, असं करायचं, हे सगळं पॉसिबल होईल. मला 10 वेळा सांगून झालं, हे काही होऊ शकत नाही. तुम्ही ऍग्री ते कराच नको. माझ्या शेतकरी बांधवांनो, आता आपला वारी उरला नाही. आता आपल्याला म्हणून त्याच्या भरात पण जायला लागल, दारू प्यायला लागल आणि मस्त डिंगा करायला लागल, जिलेबी खायला लागल. नाही जमलं तर त्या नेत्याच्या झुंडावर फटाके फोडायला लागल. तेव्हाच तर नवरदेव नाचल, नवरी नाचल, तेव्हाच आपला प्रश्न मिटल. पण तुम्ही चिंता नको करा. बांधावर मरणारा आपलाच माणूस होईल, त्याच्या मैत्रिणी जावं लागल. तू काय हे करून राहिला बे? मंत्री मी आहोत, मी मंत्री आहोत. तू कसा का मंत्री झाला? तुला सांगितलं ना मी मंत्री आहोत. गिरो अरे मगर उस झरने की तरह गिरो जो गिरने पे अपने शान खोले नहीं देता.
टार्गेटचं कसं करू मी टार्गेट कम्प्लीट? ए बुजगावण्या, अरे सांग ना, कसं करू मी माझं टार्गेट कम्प्लीट? तुला खरं सांगू का, मला ना त्याचं बोलणं, त्याचं वागणं, त्याचं स्पष्ट वक्तेपणा, त्याच्या कविता, सारं सारं मला मनापासून आवडतं. माझा जीव गुंतलाय रे त्याच्यात. सांग ना, कसं करू टार्गेट कम्प्लीट मी? तू पण काही बोलत नाही, तो पण काही बोलत नाही. वसंता, एक प्रश्न विचारू? अगदी 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 शेवटचा. विचार. जर फर्टी आणि ऍग्री एकत्र आली तर? तुम्हाला 10 वेळा सांगून सांगून थकून गेलं, पण तुमच्यात ते काही संपलंच नाही. अरे मी मान्य करते, तुला असं वाटते ना की मी तुला आणि शेतकऱ्यांना फसवलं, मी अपराधी आहे, मग मला एक चान्स दे ना प्रायश्चित्त करायचा. मी आजपर्यंत शेतात लागण्यासाठी कीटकनाशके विकली, रासायनिक खते विकली, पण मला कधी असं वाटलं नव्हतं कोण मरत आहे, कोण वाचत आहे, कोण जगत आहे, कोण कुठे चाललंय, मी याचा कधी विचार सुद्धा नव्हता केला. पण तुझ्या बोलण्याने, तुझ्या विचाराने माझे डोळे उघडलेले. तुला माहितीये का, मला खरंच वाटते तू आणि मी सोबतीने शेती करावी. म्हणजे तुला जसं वाटते, तुला जशी शेती करायची आहे, ते म्हणते ना ते, तू ऐकणार नाहीच आहे माझं. अरे मी माझ्या 65,000च्या नोकरीला लाथ घालून आले फक्त तुझ्यासाठी. मी माझा विचार पक्का केलाय. जर तू तुझं क्लिअर कट, जर तुझं सगळं व्यवस्थित झालं आणि तुला वाटलं तर तू एक वेळा विचार कर. अरे तू म्हणशील तशी शेती करू,